ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन या संघटनेचं त्रैवार्षिक जिल्हा अधिवेशन आणि सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली। अधिवेशनाचं उद्घाटन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी चेअरमन अण्णासाहेब शिरगावे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन ही संघटना सर्वांसाठी आधारवड झाली असल्याचं सांगितलं। अनेक प्रश्न घेऊन ही संघटना काम करतेय, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली। 1976च्या घटना दुरुस्तीप्रमाणे विस्तारित क्षेत्रातील सर्व अन्यायग्रस्त जमातींना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी नोंद असलेल्या समाजाला महादेव कोळीचं जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली। लोकशाहीमध्ये संघटित ताकद महत्त्वाची असते, मात्र ही संघटित ताकद तोडण्यासाठी आता प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला। सर्व धर्म समभावाचं शिक्षण आपण घेत होतो, मात्र आता नवीन शिक्षण पद्धतीत सर्व धर्म समभावाचा पायाच बाजूला काढला जाणार काय, अशी शंका आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली। आपली संघटित ताकद टिकवण्यासाठी एकत्रित राहणं, एक विचारानं राहणं ही काळाची गरज या ठिकाणी असते। आता इथं बसणाऱ्यांनी सर्व धर्म समभावाचं शिक्षण हे गेल्या अनेक वर्ष घेतलेलं आहे। आता नवं शैक्षणिक धोरण या देशामध्ये आलेलं आहे। 36 वर्षानंतर नवं शैक्षणिक धोरण आलं। मी सगळ्या शिक्षक संघटनांना देखील सांगतोय की या नव्या शैक्षणिक धोरणात लक्ष घेतलं पाहिजे। काश्मीर टू कन्याकुमारी एकमेकावर प्रेम करणं, सर्व धर्म समभावाची भूमिका निभावणं, एकमेकाला मदत करण्याची शिकवण हा पाया आमचा शिक्षणामध्ये गेला। आता येणाऱ्या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये हा पाया बाजूला काढण्याचं काम होईल का, ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मध्ये निर्माण आहे। संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरवते यांनी आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व कोळी समाज आमदार सतेज पाटील यांच्यासोबत असल्याचं सांगितलं। आमदार पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना कोळी समाजाचे आणि संघटनेचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावल्याचं सोनपरवते यांनी सांगितलं। सामाजिक कार्यकर्ते बसवंत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। या अधिवेशनात कोल्हापूर जिल्ह्यातील कोळी नोंद असणाऱ्या जमातींना मधुकर पिचड आणि गोविंद गारे यांच्या न्यायाप्रमाणेच जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, क्षेत्रबंधन कायदा 108/1976 याची अंमलबजावणी करण्यात यावी, धनगर जमातीला अनुसूचित जमातीचे फायदे देण्यात यावेत, तसंच शासनाच्या आणि न्यायालयाच्या सेवा संरक्षणाच्या विविध आदेशानुसार अधिकारी कर्मचारी यांचं अधिसंख्य पद रद्द करून सेवा सातत्य देण्यात यावं आणि वाडी वस्तीवरील शाळा केंद्रीयकरणाच्या नावाखाली बंद करू नये आदी ठराव मांडण्यात आले। यावेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अभय जगताप, प्राध्यापक शरण खानापुरे, संजय कुमार कोळी, सुरेश कोळी, वनिता नंदनवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।